ज्ञानोबारायांचा जन्म झाला, निवृत्तीनाथांचा जन्म झाला, सोपान काका मुक्ताबाई बालकं वाढायला लागली आणि 8 वर्षाचे निवृत्तीनाथ महाराज झाले, 6 वर्षाचे ज्ञानोबा, 4 वर्षाचे सोपान काका, 2 वर्षाची मुक्ताबाई. आता माझी मुलं वाढतायत. ब्रह्मवृंदाची सभा भरवली आणि विठ्ठल पंतांनी ब्रह्मवृंदांना ब्राह्मणांना विनंती केली, माझ्या मुलाची मुंज झाली काय? अरे कशाची मुंज? कशाची मुंज? असली कसली मुंज? संन्याशाची कुठे मुलं असतात का? लोक त्रास देत आहे, समाज मन स्वीकारत नाही, खूप घृणा होते, खूप त्रास आहे, खूप वाईट काळ आहे. आमचं चुकले पण आमच्या मुलांना मुंज द्या. तुम्ही म्हणाल ते प्रायश्चित्त घ्यायला आम्ही तयार आहे, तुम्ही जो न्याय द्याल तो आम्हाला मान्य आहे, पण आमच्या मुलांची मुंज झाली पाहिजे. सगळ्या ब्रह्मवृंदांनी मिळून एकच न्याय सांगितला, त्याला एकच प्रायश्चित्त आहे विठ्ठल पंत, त्याला एकच प्रायश्चित्त आहे विठ्ठल पंत, देहांत प्रायश्चित्त. तुमच्या मुलांना जर मुंज द्यायची असेल, तुमच्या मुलांना जर समाजात घ्यायचं असेल, निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताबाई जर समाजात मिळवायचे असतील, फक्त देहांत प्रायश्चित्त. पुढे छोटे छोटे लेकर सोडून जायचं. चिर करतंय हो अंतकरणामध्ये, धस करतंय अंतकरणामध्ये ऐकल्यावर. सिद्धभेटात विठ्ठल पंत आले. सांगा ना काय न्याय दिला हो? काय न्याय दिला हो? आपल्या मुलाची मुंज होणार आहे ना, निवृत्तीची मुंज होईल ना, माझ्या ज्ञानाची मुंज होईल ना, माझ्या सोपानाची मुंज होईल ना, माझ्या मुक्ताईची मुंज होईल ना. सांगा ना, सांगा ना हो, काय काय न्याय दिला हो? रुक्मिणी, न्याय मिळालाय देहांत प्रायाची. तुला यायचं असेल तर तू ये, पण मला ते देहांत प्रायाचे तर मुलासाठी घ्यावं लागेल. म्हणजे जेवढी आई महत्वाची ना दादांनो, तेवढाच बाप महत्वाचा. आई खूप सांगितले रे लोकांनी, खूप. कधीतरी बापही बघा. अरे आमचे नाना आहेत, 11 वर्षाचं पुण्यस्मरण चालू आहे. संदीप शेटला, नितीन शेटला, आमच्या राहुल दादाला विचारा, त्यांच्या हृदयामध्ये आजही बाप असतो. बाप असता तर, नाना असते तर अजून काही वेगळं असतं. नाना असते तर अजून काही वेगळं असतं. नाना असते तर अजून काही वेगळं असतं. आमच्या नानींना विचारा, मला विचारा, माझाही बाप गेलेला. ज्याला बाप नाही ना त्याला विचारा. राऊत महाराज बसलेत नाही तर माझ्या शेजार, यांना आई पण नाही बाप पण नाही, त्याचा मायबापच मी आहे. माझं कीर्तन बसलं नाही ना डायरेक्ट मी त्यांना कीर्तन देत असतो. आई नाही त्याला, बाप नाही, कुणी सांभाळायचं त्याला? आपणच सांभाळायचं. ज्याला आई बाप नाही ना त्याला सांभाळा, खूप पुण्य लागतं महाराज. देहांत प्रायश्चित्त रुक्मिणी घ्यावं लागेल. आपल्या मुलाच्या हितासाठी चांगला स्वयंपाक करून मुलांना खाऊ घाल. दिवस ठरवला आणि एके रात्री निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, ज्ञानोबा राया, माझी ब्रह्मचित्कला मुक्ताबाई झोपेमध्ये असताना या माता पित्यांनी मुलं रात्री झोपेमध्ये टाकून द्यायची आणि आपल्या मुलाची मुंज झाली पाहिजे. एक पत्र लिहिलं, ते देवाघरापाशी मांडलं. निवृत्तीनाथ हे पत्र वाचतील. आपल्या मुलाची मुंज झाली पाहिजे. माझा ज्ञाना, माझा सोपाना, माझा दादा, निवृत्ती, माझी मुक्ता समाज मनामध्ये आली पाहिजे. आपलं चुकलंय, त्यांना कशाला त्याच्यामध्ये भागीदारी बनायचं? जेव फेव घातलं, सगळे स्वयंपाक बनवला आणि एका रात्री विठ्ठल पंत पुढे निघाले. रुक्मिणीचा पाय ओढत नव्हता, आई होती. एवढ्या 4 गोंडस लेकराला सोडून जायचं. ऐकलं तरी धस होतंय, सांगायला लागलो तर डोळ्याला पाणी येत, अंतकरण भाव विवश होतंय. कल्पना करून बघा रे, 4 गोंडस लेकरं सोडायची. त्या निवृत्तीच्या डोक्यावर हात फिरवलाय आणि हंबरडा फोडून ती माय निघाली. कासावी से मन
जननी